गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आजचा डेली ब्लॉग मधला 11वा दिवस आहे आणि गणपतीचे 7 दिवस. हे 7 दिवस कसे गेले काय समजलंच नाही. तर लेट्स जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजच्या ब्लॉग मध्ये भरपूर मजा येणार आहे. 7 दिवसाचे पण गणपती दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये. तर लेट्स जो पण नवीन आहे फटाफट सबस्क्राईब करा. 3000 सबस्क्राईबर टार्गेट आहे. लेट्स मजा नाही आजच्या ब्लॉग पूर्ण ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे असेच नवीन नवीन डेली ब्लॉग बघायला भेटतील. आता बाजारात नाश्ता करायला मी आणि निलेश किती दिवसांनंतर 7व्या दिवशी आलाय मुंबईवरून गावी. सुट्टी भेटत नव्हती का ट्रेनची तिकीट नाही भेटत होती काय माहित नाही. तर त्यालाच माहिती प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम होता आता. तिकीटचा प्रॉब्लेम होता का कुठचा. तिकीट माझे 2 महिन्यापूर्वीच काढले. काय 2 महिन्यापूर्वीच काढले. सुट्टी नव्हती काय गाडीला काय सांगायची. गाडीचं मला पण नाही माहित. तिकीट ते 2 महिन्यापूर्वीच बुक झालेली, बट सुट्टीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडा लेट आलाय. तर काय नाही, लेट पण थेट. गाईस गाडी चालू झालेली आहे. कशी गाडी चालू झाली म्हणजे भरपूर दिवस बंद होती ना त्यामुळे. आणि आपलं लिंगेश्वरचं मंदिर आणि नवीन ड्रायव्हर असल्यामुळे त्याला काय ऍडजस्ट प्रॉपर माहिती नाही ना गाडीची कशी काय चालू. गाडी नवीन आहे याच्यासाठी. ड्रायव्हर तर ओजी आहे पण गाडी नवीन असल्यामुळे ते लगेच ॲक्सिलेटर थोडा सोडा होता मध्ये मध्ये, बट आता बरोबर झाली आहे प्रॉपर. हां काय माहित कोण होते काय माहित नाही, बट ती नंबर प्लेट बघितली का BHची. BHच्या नंबर प्लेटचा वेगळाच काहीतरी आहे माहिती आहे का. ती नंबर प्लेट जास्त भेटत नाही कोणाला, असं तर माझ्या ह्याच्यात आहे डिक्शनरीमध्ये. चला फायनली आलोय गुरव बंधू घोडक्यातल्या बाजारातला स्पेशल वडापावचं दुकान. त्याला जाम भूक लागली आहे. आता पॅटीस खाणार, इथलं स्पेशल पॅटीस आहे. मी बोललो पहिला पॅटीस नको खाऊ, बट नाही ते काय आवडतं म्हणून खाऊ दे. मी फक्त वडो खातेला आहे आणि बघू नंतर काय काय खाऊचं. आता वाजले 12:30. बघा स्पेशल वडो पॅटीस. पाव नाही एवढं पण वडा, फक्त वडो खाशात ना लय भारी टेस्ट. आणि मेन म्हणजे चटणी स्वाद. हे बघा कांदा भजी वडापाव पॅटीस सगळं खाऊन झाल्यानंतर चाय बेस्ट. हे सगळं खाल्यानंतर चायची टेस्टच वेगळी असते. आणि हा काळ्या बिबट्या काय काय घेऊन येतात खरं बाबा. चला कांदा भजी घरी घेतले स्पेशल पार्सल करून, सगळ्यात बेस्ट माझ्यासाठी ना. हां चला बरोबर आता 1 वाजत आलाय आणि आम्ही आता खायला आलोय. आता घरी जाऊन जेवणार कधी काय काय तर बघू. घरी घेतल्या पार्सल आम्ही खाल्ला आणि आता घरी जाऊन जेवायचं पण आहे. काय काय हां पाऊस येऊच्या आधी घरात जाऊ काय, नाही तर लागतली वाट. मग आता जाताना आम्ही म्हणजे गणपती खै पोचवतो ना त्या दाखवतो. तर जाऊ बघा तुम्ही. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुमका जरा माझी मालवणी समजतील कशी. भरपूर वर्षानंतर मालवणी बोलतेला या ब्लॉगमध्ये. हे बघा इथं पण घोडक्यातले माणसं म्हणजे गणपती सोडतात. पहिलो ब्लॉग बघू भेटलो तर बघू बनवीन येऊन गणपती पोचवताना 7 दिवसाचे आजचे गणपती. छत्रीचा काय झाला डोबक्या झाला डोबक्या. तर चला फायनली तुम्हाला दाखवतो आता आमचा गणपती, म्हणजे आम्ही गणपती कुठे पोहोचवतो. इथे आता पाणी तुंबवून ठेवतायत आणि बघा वेळ पण नाही आणि पाऊस पण चालू झालाय. गणपती 7 दिवसाच्या इथं सोडणार ना, तर त्यामुळे थोडं पाणी तुंबवून ठेवावं लागतं, कारण की पाऊस पण नाही एवढा मोठा आणि जास्त असेल. सार्वजनिक जिम झालेली काशीरामाचा दुकान आता बंद पडला कायमचा. हा
फायनली गाईस पोहोचलोय आता आम्ही घरी. पण म्हणजे पावसाला फुल इज्जत आहे, कारण की पावसाचं आमची वाट लागली असती. गाडी पार्किंग करा भाई. तर वरती लागतं काय हा. कांदा भजी घेऊन आणि घरी मोदक बनवायचं काम चालू आहे. अजून अर्धा जेवण बाकी आहे. मेन म्हणजे सगळ्यात भारी म्हणजे मेन मोदक असतात. ते झाल्याशिवाय पूर्ण जेवण नाही होत, कारण की वाडी पण दाखवायची असते आणि आज 7 दिवसाचे गणपती पण जातील. बट घराकडे खाऊ घाललंय कांदा भजी. दादलोनी काय मला चॅलेंज दिलाय मोदक बनवायचा, $100 चॅलेंज. बघा $100. हा आता मी एक आता बनवून दाखवणार आहे मोदक. तर बघ चला फायनली आता चॅलेंज घेतलाय मी मोदक बनवायचं. आता मला काही येत नाही, गाणं लावलं मी. इकडे दाखव, इकडे दाखव. हे बघा पहिला गोळा करून घ्यायचा असतो. दाखव गोळा दाखव. हा बघा पहिला बरोबर असा समजून घ्या, मला माहित नाही पण मी बनवतो. मी किती मोठा मोदक बनणार आहे काय माहित नाही. गोळ्याच्या हिशोबाने भरपूर मोठा मोदक बनणार आहे. स्पेशल मी मोदक तुलाच देतले खाऊ. एका मोदक मध्येच पोट भरणार वाटतं. अरे हा नाही असं वाटतं. बाबू मोदकवाले. गोडू काय बाबू आता जो नाव शोभेल गोड बाबू. गोड बाबू. अरे एक नंबर. गोड बाबू. गोड बाबू. जस्ट रिव्हील झाला. गोड बाबू नाही, गोड बाबू. मोठं बनवू का एक मोदक? 21 मोदकच्या ह्याच्या बरोबर एकच मोदक बनवू. हा. पाती पाती हा आता समजलं शब्द अरे काय. जल्दी बना, सुबह उठ के पनवेल हा, निकलना हे है. बघ पहिला पाती बनवायची, पहिला गोळ बनवायचं, नंतर पाती बनवायची. पाती अशी बनवतात. दाखव टिप्स अँड ट्रिक्स. पात कशी बनवायची दाखव. बघा इज्जत आहे का ना भावांनो, इज्जत द्या, इज्जत द्या. त्याच्यात चुरण माका वाटतं टोपातलं तेवढा चुरण आहे तेवढा जाताला. बरोबर बोल ना. आता ह्याच्यात म्हणजे चुरण बनवलं खोबऱ्याचं, ते आता टाकायचं असं. चुरण का सारण म्हणतात ते त्याला? काय चुरण का सारण म्हणतात? मी चुरण बोलतोय, चुरणच ना, समजून घे. पहिला संपल्यानंतर ना लहानपणी टोप करडून खायचं, टोप करडून. ते आता पण खाऊ शकतोस. पण आता जरा मोठं झालं ना, तर टोप नाही खायचं. कच्चे बघ त्याला लावू का साईडे विचारलंय की पहिला भरपूर बनवायचंय. किती दिवसांनी ना इंग्लंड चॅलेंज बनवतो. मी घरात टायमिंग असले तरी घरात राहण्यासाठी पण त्या अपॉइंटमेंट घेऊन लागत असते. घरात राहा की नको. बिझी माणूस. अशा प्रकारे फायनली थोडं सुरण बाबूने बाहेर काढलेलं आहे. मोमोज बनवले असं वाटतं मला. बाबूने मोदकच्या जागी मोमोज बनवलाय. नाही नाही बरोबर बनतो वाईट दम घेऊ. तोच दाखव ना, दुसरा उचलून दाखवशील खालचा. केसर वगैरे नाही का काय? हा केसर परत कलर टाकायचा अजून. तर चला फायनली काय बघा अशा पद्धतीने आपला मोदक बनलेला आहे. तुम्हाला वाटेल मोमोज आहे, बट मोमोज नाही, मोदक आहे. अजून भरपूर बनवले असते, बट आता आरतीला जायचं ना, त्यामुळे थोडा काय करू, मदत करू का अजून? इज्जत आहे का नाही भाऊ, इज्जत आहे. तर मोदकला बनायचं तर मोदक पण झालाय मोमोज. मोदक झालाय मोदक. हा अशा प्रकारे मोदकला सॉरी मोमोजला सुदर्शन मिस्त्री, तुमचं काय म्हणणं आहे मोमोज वरती? मोमोज नाही रे, मोदक. मोमोज झालाय. मोमोज आणि मोदकचे त्याला मोदक व्हायचं होतं पण तो मोमोज बनलाय आता. मोदक व्हायचं होतं पण बाबू
21 मोदक बनतील ना रे? बघ भावा, हे बघ. एक, तेवढं दोन, पीठ तीन, घेतच चार, आहे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, 21 दहा. बरोबर एकच मोदक बनवशील असं बरोबर, वाटतं. नाही, आता बघ. हा बाबूने बनवला मोदक आहे. सगळ्यात वेगळा समजेल सगळ्यांना. मोठा भाऊ वाटतंय. हा मोठा भाऊ, हा मोठा भाऊ. आता आणि हा जमलोय छोटा मी, भाऊ. आता मी भाजी खाते. बघा डिफरन्स समजू शकता तुम्ही. हे सगळ्यात भारी तर हे दोन मोदक होतो. एक एक मोदक खाऊनच पोट भरला पाहिजे. मग भाई. दुसरा मागायला नको. भाजी खा. 20 minutes later. उद्या आहे त्याला. हा येस येस. हा शुभम कया. हा हा किती दिवस सुट्टी? ओके. नाही कितीला झालं. काहीच तर आता वाजले 6 आणि पाऊस पण भरपूर चाललाय. आणि तुम्हाला बोललो ना 7 दिवसाचे गणपती विसर्जन वगैरे, तर लेशी आता तुम्हाला तिकडे घेऊन चाललोय. तर पूर्ण बघा, मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. हे बघा थोडं लेट झालंय, 6 वाजलेत. मी झोपलेलो घरी, त्यामुळे थोडा लेट आलोय. आता तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन दाखवतो. 7 दिवस कधी झाले ते समजले नाही, संपले ते. अजून 11 दिवसाचे गणपती पण बाकी आहेत. हे बघा जस्ट आता आलोय आपण जिकडे गणपती विसर्जन होतं तिकडे. फटाके वगैरे लावतायत. तर आता आमदार पण झालाय भरपूर. आता एक गणपती बाप्पा विसर्जनासाठी घेऊन येत आहेत. टोटल गणपती किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 आय थिंक 7-8 गणपती आहेत. One hour later. चला तर आता आपल्या इथे फुगडी यायला आहेत. गणपती निमित्त ही जी मजा असते ना ती वेगळी असते. फुगडी वगैरे घालायची. त्याच्यानंतर आमच्या इथे भजन करणार आहे. बट पहिला लेडीज फर्स्ट म्हणून फुगडी घालते. काय आहे भाई. मी जे जाणार पंढरपुरा, मी जे जाणार पंढरपुरा, मी जाणार पंढरपुरा, मी जाणार पंढरपुरा. माझ्या रे आईला निरोप सांगशी, निरोप सांगशी. माझ्या रे आईला निरोप सांगशी, निरोप सांगशी. गेलागे पहिला वना, गेलागे दुसरा वना, गेलागे पहिला
समुद्राच्या तिरी व सात समुद्राच्या तिरी सात समुद्राच्या तिरी सात समुद्राच्या तिरी तुझा हिरवाया कुंभ तुझा हिरवाया कुंभ तुझा हिरवाया कुंभ तुझा हिरवाया कुंभ तुझी गोटा एवढी पन्ना तुझी गोटा एवढी पन्ना तुझी गोटा एवढी पन्ना तुझी गोटा एवढी पन्ना एवढा कृष्णाय देवा एवढा कृष्णाय देवा एवढा कृष्णाय देवा एवढा कृष्णाय देवा यारे विठ्ठलाच्या पायी यारे विठ्ठलाच्या पायी यारे विठ्ठलाच्या पायी यारे विठ्ठलाच्या पायी रकानी लिंगया गावानी रकानी लिंगया गावानी रकानी लिंगया गावानी रकानी लिंगया गावानी आता एकदम फास्ट झालेली आहे फुगडी. वळवानी चौघी जणी वळवानी चौघी जणी सासूस काठीच होता सासू कापीस काठीच होता माझा रात गे साजणी जावा मी चौघी जणी जावा मी चौघी असं ना नुसताच बोल असं ना बरं असं आंब्याची डिरी नव्हे तशी माझी लवंगी लवंगी माळानी गोल लवंगी माळा मानवतो ये बाई तू बाहेर कशी राहुलं. तुझ्या कमन
गाणं म्हणा, गाणं म्हणा. चौकात आम्ही दोघी मैत्रिणी एक मत करू सोन्याच्या बांगड्या हातात भरू. वा 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 वा. तुझ्या वरी काय वरी टांकी वरी आमच्या गावी सोन्याची कर. हवा येऊ लागली. पुढे वन्स मोर. मग घातलं दर्यातली वाळू चाळीन चाळू चाळीन चाळ आम्ही दोघी मैत्रिणी शिवराणी खेळू खेळ. आता गणपती पिचराणी खेळे सोन्याचा जन्म अंगावरून आमचा गणपती मान घे सर्व आदिमान घे. गणपतीच्या पाठीमागे चालले निवडता निवडता उठले आंबाड्याची भाजी आमची कशी माझी मैत्रीण समजी कशी. वा वा. काचेला तुझा कांडके काचेला तू कशा बाई तू रंगा कोणी माता रंगा आंबाड्याच्या भाजीला पळी तेल बघा सासूबाई सुनेची शिका ठेवायला तुमचा पुरी वयाची पूजा काय आगे पुढे जमली लागेल. जमला. आता कोणी कोणाला कोण आणून जेवायचं जमला. अरे आता सुरुवात झाली आहे. आता तर सुरुवात झाली. चला तर आता फुगडी वगैरे घालून झाले. आता नवीन ट्रेंड जो चाललाय ना इंस्टाग्राम वरती तो आता चेक करणार आहे. म्हणजे त्यावरती एक रील्स बनवणार तर रील्स तुम्हाला ती इंस्टाग्राम वरती बघायला भेटेल. बघा माला डॉल्फिन आज आता फक्त ट्राय चालू आहे काय. हा ट्राय चालू आहे. ओके हा. राजश्री गंगा कोण हो बोले माझ्या श्री गंगा राजश्री गंगा कोण हो बोले आकाबाई बोले सुपली दुले सोन्याची ओ सोन्याची आकाबाई बोले सुपली दुले सोन्याची ओ सोन्याची. A few minutes later.
तर चला फायनली गाईज आजचा जो दिवस होता, आजच्या दिवसात म्हणजे ना भरपूर काय काय म्हणजे 7 दिवसाचे गणपती पण बघितले, प्लस आमच्या घरी फुगडी पण घातली. आणि फुगडी म्हणजे फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स केला आहे. एवढे वर्ष राहिलो बट कधी बघितलं नव्हतं एवढं. आणि मेन म्हणजे भरपूर दिवसानंतर या 7 दिवस झाले, 7 दिवसात ना म्हणजे भजन नव्हतं गेलं, बट आज घरात भजन केलं आणि ते पण एक नंबर झालं आहे. ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर लेट्स सी असेच डेली ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला या चॅनलला. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.